नमस्कार, प्राजक्तास किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत काकडीचे आयते. त्यासाठी मी इथे 4 काकड्या घेतलेल्या आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 2 कांदे असे कट करून घेतलेले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी काकडी आपण अशी काकडीची साल काढून घेऊ. सर्व काकड्या मी अशा इथे साल काढून घेतलेल्या आहे. आता याला आपण किसणीने किसून घेऊ. काकडी किसायसाठी मी इथे स्टीलची किसणी घेतलेली आहे. याला जाळं आणि बारीक असे दोन्ही पाटे आहे. तुम्हाला जशी हवी जाडी किंवा बारीक तुम्ही काकडी किसून घेऊ शकता. पूर्ण काकडी मी इथे किसून घेतलेली आहे. ती एका बाउल मध्ये आपण काढून घेऊ. आपण जे कांदा, मिरची आणि कोथिंबीर घातली होती ती चॉपर मध्ये टाकून घेऊ आणि बारीक चॉप करून घेऊ. यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊ. कांदा, मिरची, कोथिंबीर आणि जिरं छान बारीक झालेलं आहे. हे आता आपण बाउल मध्ये काढून घेऊ. बेसन घालून घेऊ आणि टेस्ट छान येते. चवीनुसार मीठ, धने पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच लाल तिखट. इथे आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाण कमीच ठेवायचं. त्यामध्ये थोडंसं आपण गव्हाचं पीठ ऍड करू. पीठ एकदम टाकायचं नाही, आपल्याला लागेल तसं आपण यामध्ये पीठ टाकू. छान मिक्स करून घेऊ. बघा मी हे छान असं आयत्याचं आपलं पीठ रेडी केलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पाहून घ्या एकदा. एकदम पातळही नाही, एकदम घट्टही नाही आहे. आता आपण याचे आयते बनवून घेऊ. गरम झालाय त्यावर आपण असं तेल टाकून घेऊ. याचे आयते आपण करून घेऊ. याच्यावर आपण तेल सोडून घेऊ. हे एक साइडने छान भाजून घेऊ. त्याच्यानंतर आपण हे पलटी करू. हे खालच्या साइडने छान भाजलेलं आहे. आता आपण याला पलटून घेऊ. बघा एकदम अलगद असा आयता आपला निघालेला आहे. अजिबात खाली चिकटलेला नाही. याला असं पलटी करू. बघा किती खरपूस भाजला गेलेला आहे. आता याची दुसरी साइड सुद्धा आपण छान भाजून घेऊ. दुसऱ्या साइडने सुद्धा आपला आयता छान खरपूस असा भाजला गेलेला आहे. बघा प्लेट मध्ये काढून घेऊ आणि आपण बाकीचे आयते सुद्धा असेच करून घेऊ. बघा गरमागरम असे काकडीचे आयते आपले तयार आहे. करायला एकदम सोपे आहे, झटपट असे होतात आणि खायला तर खूपच छान लागतात. मी इथे लोणच्या सोबत आणि मिरची सोबत सर्व केलेला आहे. तुम्ही दही किंवा कुठल्याही चटणी सोबत खाऊ शकता. बाहेर छान रिमझिम असा पाऊस चालू आहे. वातावरण किती छान झालेलं आहे. या थंड्या थंड्या वातावरणात असे छान गरमागरम आयते तुम्ही नक्की करा आणि खाऊन बघा कसे झाले ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नव्या रेसिपी मध्ये.